रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर पुण्यात अपक्ष निवडणूक लढणार। प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्यानं प्रणव धंगेकर अपक्ष लढणार। रवींद्र धंगेकरांवर अन्याय होणार नाही, कुणी कोंडी करत असेल तर त्यावर आमच्याकडे उपाय, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। बारामतीत गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन। कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा। पवारांच्या निवासस्थानी गौतम अदानी आणि पवार कुटुंबाचं स्नेहभोजन। गौतम अदानी माझे मोठे भाऊ, मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली तर हक्कानं गौतम भाईला सांगते। सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना उपरोधिक टोला, तर काही लोक मोठी झाली की टीका टिप्पणी करतात, अजित पवारांचा पलटवार। पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची बैठक संपन्न। शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेसाठी न आल्याची तक्रार। अनेक नेत्यांचे फोनही नॉट रिचेबल असल्याचा आरोप। कुणाचीही वाट पाहू नका, पुढे जा, राऊतांच्या कार्यकर्त्यांना सूचना। ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर मनसेचा उद्या पहिला मेळावा। राज ठाकरे मार्गदर्शन करणार। रंगशारदा इथे मनसेचा मेळावा होणार। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत अखेर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली। शिवसेनेचा 25 जागांचा प्रस्ताव भाजपनं नाकारला। भाजप 15 ते 16 जागा देण्यास तयार होतं, सूत्रांची माहिती। जळगाव महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत मोठा पेच। गिरीश महाजनांसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानं गुलाबराव पाटील तडकाफडकी बाहेर पडले। शिवसेनेला हव्या असलेल्या 26 जागा देण्यास भाजप तयार नाही, सूत्रांची माहिती।